नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपलं आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहोत जत हायस्कूल जत या शाळेमध्ये श्री ए.बी. होवाळे सर यांच्याशी चर्चा करण्यासाठी. सर नमस्कार. नमस्ते. ए.बी. होवाळे सर हे दिनांक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांचा जीवन प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी आपण जत हायस्कूल मध्ये आलो आहोत. सर, सुरुवातीला आपलं बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं? बालपण हे 3 ठिकाणी माझं व्यतीत गेलं. पहिलं जन्मस्थान माझं जे आहे की आजोळ हे मिरज आहे. आजोबा रेल्वे ड्रायव्हर असल्या कारणाने पूर्णपणे जन्म मिरजेचा आहे. बरंच बालपण हे मिरजेमध्ये गेलेलं आहे. आणि त्यानंतर मूळ गाव जे आहे की भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी आहे. आणि तिथून पूर्णपणे प्राथमिक शिक्षण होईपर्यंत हे मुंबईमध्ये माझं जीवन व्यतीत केलेलं आहे. वडील मुंबईला नोकरीला होते आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षण हे पूर्णपणे मुंबईमध्ये गेलेलं आहे. आणि माध्यमिक शिक्षण ऐन उमेदीमध्ये यायला आणि बाबा आमचे सेवानिवृत्त झाले. आणि सेवानिवृत्त झाल्यामुळं तिथून गावाकडे आम्ही आलो, म्हणजे मिरजमध्ये भोसेला. आणि भोसेला आल्यानंतर 8वी ते 10वी 8वी एकच वर्ष भोशामध्ये राहिलो. पुन्हा 9वी आणि 10वीला सांगलीला गेलो. MR हायस्कूल विश्रामक या ठिकाणी त्या ठिकाणी मी राहिलेलो आहे. म्हणजे फॅमिली सोबत गेला? नाही, मी एकटाच वसतिगृहामध्ये राहिलो. आणि त्यानंतर 10वी झाल्यानंतर शांतिनिकेतन या ठिकाणी 11वी 12वी साठी गेलो. 12वी पूर्ण झाली आणि तेव्हा शांतिनिकेतन या ठिकाणी थोडस टेक्निकल प्रॉब्लेम असा निर्माण झाला की सिनियर कॉलेज जे आहे ते बंद पडलं. आणि बंद पडल्यामुळे PV पाटील साहेबांनी, जे संस्थापक आणि प्राचार्य होते, त्यांनी सांगितलं की तुला या ठिकाणी राहता येणार नाही पुढं, तर तुझं गाव कोणतं आहे? भोसे आहे. तर भोशापासून तुला 15 किलोमीटरवरती मिरज या ठिकाणी कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये आम्ही डायरेक्ट दाखला त्या ठिकाणी देतो, तू तिथे जा. कारण असं होतं की शांतिनिकेतन हे शिवाजी युनिव्हर्सिटीतील एक नामांकित कॉलेज आणि मोठ्या अनुदानाचं कॉलेज होतं, कारण वसतिगृहाचं होतं. आणि त्यामुळं प्राध्यापक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये असलेला जो वाद होता, त्या वादातून ते सिनियर कॉलेज बंद पडलं. कारण का त्यांचा तो वाद, आणि त्या वादामध्ये तुम्ही विद्यार्थी पडू नका, त्यामुळे आमचे परस्पर दाखले या मिरज या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी अनुदानित सिनियर कॉलेज हे मिळवण्याचं काम स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी केलं. आणि ते ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सांगलीमध्ये आपली संस्था उभी करायची होती. मग त्यासाठी त्यांनी PV साहेबांना सांगितलं की मला काही दिवसासाठी तुमची इमारत या ठिकाणी भाड्याने द्या, पण ते नाही म्हटले. आणि त्यामुळं त्या कॉलेजमध्ये असणारे सर्व दाखले जे होते 12वी पास झालेले सिनियर कॉलेजसाठी ते ताब्यात घेत होते. तेव्हा मला सुद्धा विचारणा केली की तू जर माझ्या कॉलेजला आलात, कदम साहेब बोलले की तू जर माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुझ्या नोकरीची व्यवस्था सुद्धा मी करतो. परंतु PV पाटील साहेबांनी सांगितलं तू त्यांच्या नादाला लागू नको, तुझा दाखला आम्ही मिरजेला पाठवतो, तू जा, तिथं सिनियर कॉलेज आहे तिथं चांगलं स्वामीचं BA कर आणि पुढं काय असेल ते असेल. आणि त्याच्यातून BA मिरजमध्ये कम्प्लीट झालं. FY TY पर्यंत घरातून एसटीनं जाऊन येऊन केलं, म्हणजे भोसे टू मिरज असा हा प्रवास त्या ठिकाणी 3 वर्षाचा झाला. त्यानंतर MA साठी जे पदव्युत्तर शिक्षण आहे तर ते विलिंगडन कॉलेज या ठिकाणी झालं. आता विलिंगडन कॉलेज या ठिकाणी 2 वर्षे या ठिकाणी काढत असताना काही वेळा ST सिटी बस असा प्रवास, आणि याच्यामध्ये का आवर्जून मला सांगावंच वाटतंय की काही वेळा असं झालं की पास संपायचा आणि आर्थिक चणचण निर्माण व्हायची, पासाला पैसे सुद्धा मिळायचे नाही. त्यामुळे कधी कधी भोसे ते सांगली सायकलनं प्रवास केला, एवढं अंतर पार केलं. आणि मग या याच्यातून MA पूर्ण झालं. आणि MA झाल्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला BEd साठी ऍडमिशन मिळालं. BEd केलं आणि बरोबर 8 जून 1991 साली कोल्हापूर या ठिकाणी संत शांतीप्रकाश हायस्कूल या ठिकाणी मी रुजू झालो. सुरुवात तुमची 1991 ची झाली माझी.
त्या ठिकाणी जवळजवळ 4.5 वर्ष मी नोकरी केली. आणि अचानक तोच कालखंड की 94चा जो कालखंड आहे हा कालखंड माझ्या जीवनातील एक सुवर्णमय असा कालखंड मानतोय मी. कारण या कालखंडामध्ये मला बऱ्याच ठिकाणच्या एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. त्याच्यातला पहिला की मला हिंदुस्थान पेट्रोलियम भोपाळ या ठिकाणी राष्ट्रभाषा हिंदी अधिकारी म्हणून क्लास 1ची पोस्ट झाली होती. त्या ठिकाणी मी 15 दिवस ग्रुप डिस्कशन, रिटर्न टेस्ट, वायवा हे सगळं करून 350 विद्यार्थ्यांमधून आम्ही 3 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. त्याच्यामध्ये माझा पहिला क्रमांक होता. अरे वा. आणि त्यामध्ये 1 नंबर मला संधी होती, 2 नंबर नागपूरचा मेश्राम होता आणि 3 नंबर जो आहे तो मान म्हणून पंजाबचा एक विद्यार्थी होता. मग मी ऑर्डर हातात घेतली. 15 दिवस झाल्यानंतर सगळं कम्प्लीट झाल्यानंतर ऑर्डर हातामध्ये भेटत खाली एक टीप होती, नो ट्रान्सफरेबल. आता नो ट्रान्सफरेबल म्हटल्यानंतर थोडासा मी थांबलो आणि तिथे जे झोनल अधिकारी होते त्यांना म्हटलं, सर की या ठिकाणी मी 10 वर्ष काढेन, पण 10 वर्षानं मला महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये म्हणजे बदली द्या. तेव्हा ते म्हणाले की मुंबई हे हेडक्वार्टर आहे आमचं, हिंदुस्थान पेट्रोलियमचं मुंबई हे हेडक्वार्टर आहे, तिथं सर्व तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित वर्ग आहे आणि आपलं हे झोनल ऑफिस भोपाळचं जे आहे ते नवीन निघालेलं आहे आणि या ठिकाणी तुमची अपॉइंटमेंट केल्यानंतर तुम्हाला नॉर्थ म्हणजे जम्मू काश्मीर पर्यंत तुम्हाला कुठेही बदली मिळेल, पण महाराष्ट्रात मिळणार नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर मी रिक्वेस्ट केली की सर मी एकुलता आहे, आई वडिलांचं एकटा आहे, आई वडील वृद्ध आहेत आणि मला या ठिकाणी राहून मग घरची जबाबदारी सर तुमच्यावरतीच होती. हो, पूर्ण जबाबदारी. आणि त्यामुळं मी विचार करतो आणि मग सांगतो. मग तिथून मग मिरजेला आलो. मिरजेमध्ये मामाच्या घरी गेलो रेल्वे कॉलनीमध्ये. मामाला ऑर्डर दाखवली. मग ते म्हणतात, तू एवढा शिकलेला आहेस, कुठं तर इकडे साधा क्लार्क म्हणून तू नोकरी लागेल ना, क्लार्क म्हणून तर होशील. तू भोपाळला जाणार, तिथून जर इकडे काय झालं गेलं, कोण नातेवाईक इकडे निर्वतली काय झालं, तुला यायला 1.5 दिवस लागणार. मग तुझी वाट पाहत बसणार का ते? तू एकटा आहेस. पण ती सुवर्ण संधी होती ना सर तुमच्यासाठी. त्यामुळं कुटुंबासाठी म्हणून त्या सुवर्ण संधीचा मी त्याग केला. आणि त्यानंतर पुन्हा रिझर्व्ह बँकेमध्ये हिंदी ट्रान्सलेटर म्हणून माझे प्रयत्न सुरू होते. चांगल्या कुठल्या तरी नोकरीचा प्रयत्न करत होतो मी, शिक्षकाची नोकरी करत करत. आणि त्याच्यामध्ये त्या राष्ट्रभाषा अधिकारी ट्रान्सलेटर म्हणून रिझर्व्ह बँकेमध्ये पण संधी मिळाली होती. परंतु त्याचं बेसिक बघितल्यामुळं, कारण ते ग्रेड 3ची होती पोस्ट, आणि त्यामुळं थोडस मी ती संधी सोडली. आणि त्यानंतर माझ्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देणारी अशी एक माझ्या जीवनातील एक महनीय व्यक्ती म्हणून मी त्यांचा उल्लेख करतोय की कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सदामते साहेब हे माझ्या जीवनाला कलाटणी देणारे अधिकारी लाभले. कारण ते देसिंगवरून कोल्हापूरला जाणार आणि मी भोशातून कोल्हापूरला जाणार सर्व्हिससाठी. दोघंही सकाळी बरोबर मी घरातून 7:05 बाहेर पडणार आणि साहेब कवठेमंकाळ जत गाडीनं येणार. आम्ही दोघं एकाच सीटवर एकत्र तिथून मिरज स्टँड स्टेशनवरती जायचं, तिथून कोल्हापूर 8:30 बस ट्रेन पकडून कोल्हापुरात उतरायचं. आणि हा जो काय जाण्या येण्याचा 3 तासाचा प्रवास जो आहे, वेळ जो आहे तो वाया जायचा. मग साहेब काय म्हटलं, अरे तुझं वय कमी आहे, आता तुझं 21-22 वर्ष वय आहे म्हटले, 4-4.5 वर्षाची नोकरी झालेली आहे आणि तू हे काय करत बसलायस म्हटले, MPSCला बस म्हटले, ही पुस्तके घे, हे फॉलो कर, हे अभ्यास कर, हे अभ्यास कर. साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून 1994 ऑक्टोबरमध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी स्पर्धा परीक्षा क्रॅक केलेली आहे. आणि त्याच्यातून शिक्षणाधिकारी म्हणून त्या ठिकाणी अंतिम मुलाखत पार पाडली मुंबईमध्ये सायंकाळी 4:30 वाजता. त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी, कारण तेव्हा काही गोष्टी होत्या की MPSC याला नियंत्रित करणारे त्याचे अध्यक्ष असायचे, कर्णिक म्हणून होते. आणि कर्णिक साहेबांनी सांगितलं की सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे काय आहे ते त्या ठिकाणी तुम्ही भरा आणि तुमची ऑर्डर कुठल्या जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी पाहिजे तुम्हाला ते घेऊन जावं. आता ऍट ए टाइम तेव्हा तेवढी रक्कम म्हणजे 1.5 लाखाची रक्कम, 94ला 1.5 लाख म्हणजे स्वप्नात असायची. आणि 5 वाजेपर्यंत म्हटल्यानंतर त्या मुंबई शहरामध्ये, मुंबईमध्ये आपला कोण देणार? हो सर, तेव्हा त्या काळात फोन पेची ऑनलाईनची काय सुविधा नाही, फोन साधा फोनची सुविधा नव्हती.
मग मी काय बोललो की ठीक आहे साहेब, मग आपल्या जिल्ह्याचे तेव्हा 5 मंत्री होते. आर पाटील साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, रामदास आठवले होते, पतंगराव साहेब होते, घोरपडे अजितराव होते, सगळे मंत्री. मी सगळ्यांना भेटलो आणि मला फक्त 8 दिवसाची तुम्ही मुदत द्या. या मुदतीमध्ये मी काहीतरी तडजोड करून गावाकडे जाऊन हे पैसे घेऊन तेव्हा ते म्हणजे सॉरी, MPSC मध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, तुम्ही त्यांना विनंती करा. पण त्या ठिकाणी ती माझी विनंती त्या ठिकाणी हे झाली. आणि त्यामुळं तिथून मी साहेबांना फोन केला, सरमते साहेबांना, की साहेब असं असं झालेलं आहे आणि हे होणार होतं, मला माहितच होतं म्हटले, तिथं भरल्याशिवाय काय होत नाही, मला असू दे ये म्हटले, काय हरकत नाही. आणि तिथून आलो, साधारणतः नोव्हेंबर ओलांडलेलं होतं आणि बरोबर डिसेंबर 17 तारखेला मला एम्प्लॉयमेंटचा कॉल आला. 19 डिसेंबरला जत हायस्कूल जत या ठिकाणी हिंदी विषय शिक्षकासाठी तुम्ही मुलाखतीला या. आता एम्प्लॉयमेंटचा कॉल होता. सर तुम्हाला तिकडचे एवढे छान MPSCच्या संधी मिळाल्या, हे सोडून जत आणि मग काय झालं, मी एम्प्लॉयमेंटची ऑर्डर दाखवली साहेबांना, कारण साहेब नेहमी सोबतच ना माझ्या, संध्याकाळी येतानाही आणि सकाळी जाताना. मग साहेबांना ऑर्डर दाखवल्यानंतर साहेब म्हटले, अरे म्हटले हे सोन्याहून पिवळी संधी आहे म्हटले, सोडू नकोस म्हटले. का? कारण तू ज्या संस्थेमध्ये फार तर काय होईल म्हटले, रिटायरमेंट पर्यंत कुठेतरी एखाद्या पर्यवेक्षक पदापर्यंत जाईल, पण ही आपल्या जिल्ह्यातली संस्था आहे म्हटले, लोकल आहे, एवढ्या त्यांच्या शाखा आहेत म्हटले, कारण शिक्षणाधिकारी असल्यामुळं त्यांना माहितच होतं ना. आणि ते म्हटले तुला आज ना उद्या तू निश्चितपणे मुख्याध्यापक होशील, इकडचा राजीनामा दे आणि तू इकडं जा म्हटले. मग आता साहेब काय करू, काय नाही म्हटले, मुलाखतीला जा म्हटले. आणि त्यावेळी की जवळजवळ 300-400 विद्यार्थी होते मुलाखतीमध्ये. आज या ठिकाणी मी आवर्जून माझ्या संस्थेचे मध्ये त्या काळातील जे ज्येष्ठ जे आमचे संचालक होते, या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक जोशी सर होते, या सगळ्यांचं मी पहिल्यांदा जत आमची येण्या जाण्याची म्हणजे आमचे हद्द म्हणजे कवठेमंकाळ, कवठेमंकाळच्या इकडे आम्हाला कोणी ओळखीचं ना पालखीच कधी यायचा प्रश्नच नव्हता ना. आणि इकडे आल्यानंतर जेव्हा मी स्टँडवरती उतरलो, स्टँडवरून चालत तिथं आल्यानंतर इंटरव्ह्यू, पहिल्यांदा लेखी परीक्षा हॉलमध्ये लेखी परीक्षा घेतली. लेखी परीक्षा झाल्यानंतर एक साधारणतः 3-3:30 वाजता, आता मला दुसऱ्या दिवशी ड्युटी जायचं होतं ना, माझी गडबड. मग मुलाखतीला बोलू, मुलाखत झाली. मग त्याच्या मुलाखतीमध्ये सर्व संचालक, मुख्याध्यापक यांनी ती मुलाखत घेतली. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो की त्यामध्ये मुचंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे माझ्या विषयाचे तज्ज्ञ MA BEd शिक्षक होते, हिंदी विषयाचे, आणि त्यांनी पूर्णपणे की MA ला जे मध्ययुग जे मी शिकलेलो आहे त्या मध्ययुगातील एका साहित्यिकावरती प्रश्न विचारला खोचून की तुम्हाला याच्याबद्दल काय माहित आहे. मी फक्त एकच शब्द सांगितला की यांना सर असं असं म्हणतात, बस म्हणजे तुमची इंटरव्ह्यू संपली, तुम्ही जायला हरकत नाही. आणि मग मी माझ्यासाठी आपली फाईल घेतली, बॅग घेतली, कारण संध्याकाळी इथून घरी जायचं म्हटलं, तिथून पुन्हा सकाळी उठून कोल्हापूरला जायचं म्हटलं, तुला ती असतं ना गडबड असते. मी इथून रस्ता विद्यानगर, तेव्हा विद्यानगरला काय मला माहित सुद्धा नव्हतं, चालत शिवाजी पेठेमध्ये त्या स्टॉपवरती जाऊन थांबलो, तिथून परत गावी जाण्यासाठी थांबलो. थांबल्यानंतर इथून जोशी सरांनी आमचे इथले जे शिपाई वर्ग होते त्याच्यामध्ये एक मोनाको सुतार आणि दुसरे आमचे खिलारे मामा जा म्हटले, अशी अशी व्यक्ती इन्सर्ट केलेले आहेत आणि ती कुठेतरी स्टॉपवरती उभं असतील, त्याला बोलून गेले. बरोबर 4:30 वाजता. म्हणजे सर तुम्ही गेला होता की स्टॉपवरती होतो मी. स्टॉपवरून तिथं आले, त्यांनी सांगितलं सर असं असेल, तुम्हाला ताबडतोब बोलवलेले. म्हटलं आता ते एवढे वाजले पण गावावर जाणार कधी, नाही सर तुम्ही येऊन जावा. आल्यानंतर तुम्हाला सर मनात काय वाटलं, काय आल्यानंतर म्हटलं आता काय म्हटलं हे परत बोलत थोडस हे होतं. आलो इथं जोशी सर म्हटले, अहो तुमची सिलेक्शन आम्ही केलंय म्हटले, तुमची निवड केली, तुमची कागदपत्र ताबडतोब द्या. आजच्या आज तुमचा अप्रुव्हल. तेव्हा गोविंद मेहतर साहेब होते शिक्षणाधिकारी सांगलीचे, आणि ते कुठेतरी लिव्ह वरती मुंबईला जाणार होते, आणि त्यामुळे आजच्या आज तुमचा अप्रुव्हल पाठवायचा आहे, प्रस्ताव पाठवायचा आहे, कागदपत्र तुमचे द्या. मग जे काय माझे डॉक्युमेंट होते सरांनी जोशांनी घेतले, आणि मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतं की आजपर्यंत मी अगदी पूर्णपणे गणपतपुळ्यापासून वाईपासून ते बऱ्याच संस्थेमध्ये मी जे काय मुलाखती दिल्या
कोल्हापूरमध्ये विद्यापीठ हायस्कूलमध्ये याच्यामध्ये, परंतु अशा प्रकारची पारदर्शकता या ठिकाणी निवड चाचणी मला कुठेही पाहायला मिळाली. सर खऱ्या अर्थानं तुमच्या शैक्षणिक सेवेला सुरुवात झाली तेव्हा. आणि इथं आल्यानंतर काय संपूर्ण त्याची कागदपत्र वगैरे घेतल्यानंतर मी गेल्यानंतर 8 दिवस इकडे फिरकलो नाही, काय संवाद नाही, काय नाही. मग तेव्हा फोनची सुविधा म्हणजे कुठे गावामध्ये फक्त लँडलाईन, एक पोस्टामध्ये दुसऱ्याने फोन केला की अशी व्यक्ती आहे, त्यांना तुम्ही जरा सांगा. पोस्ट घेऊन घरी गेला की जतला बोलवलेलं. मी संध्याकाळी पुन्हा 9-9:30 वाजायची घरी आला कोल्हापुरावरून. आल्यानंतर मला म्हणाले तुला असं बोलवलेलं आहे. इथं आलो. आल्यानंतर सर म्हटलं मी असं आहे म्हटलं, कारण माझं एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट होतं. मग आमचे जे काय ट्रस्टी होते सेक्रेटरी साहेब स्वामी सरांनी म्हटले सर तुम्ही तिथं आहात आणि तिथं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, रिझाईन द्यावं लागेल. आता रिझाईन तुम्ही कसं देणार, राजीनामा कसं देणार. अचानक जर राजीनामा दिला तर तुम्ही 3 महिन्याचा पगार भरावा लागेल. त्यासाठी तुम्ही 3 महिन्याची एक वैद्यकीय रजा टाका, मेडिकल रजा, आणि मेडिकल रजा टाकून मग तुम्ही त्या काळामध्ये राजीनामा द्या, मग तुम्ही इकडे हजर. आणि अशा प्रकारे 19 डिसेंबर 1994 जी अविरत सेवा या ठिकाणी सुरू झाली. पहिली निवडणूक माझी कुंभारीला झाली. कुंभारीला मग सर तुम्ही फॅमिली सोबत हो पूर्णपणे ज्या ठिकाणी माझी बदली झाली त्या ठिकाणी माझं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी. माझ्या मुलीचा जन्म इथं झाला, तिचं शिक्षणही याच संस्थेमध्ये अगदी 12वी पर्यंत झाला, ती डिग्री प्राप्त करून. मग सर तुम्ही तुमच्या मुलीला होता का शिकवायला? हो, माझ्या मुलीला मी पुढे बसलेली होती, तिथं समोर बसले होते. माझ्या बहिणीला मी शिकवलं या वर्गामध्ये. आज ती सुद्धा कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे सेटल झालेली आहे. सर्वांना शिकवलं अगदी व्यवस्थित. जर चूक झाली तर त्या बहिणीला पण शिक्षा केली आणि मुलीला पण शिक्षा केली. का? सगळ्यांना समोर बसल्यानंतर ती माझी मुलगी आहे किंवा बहीण म्हणून नाही, विद्यार्थी म्हणून. कुंभारी मधली एक घटना सांगतो तुम्हाला. गृहपाठाच्या वह्या द्यायच्या होत्या. मी अगोदर सांगितलं होतं की उद्या या वेळेला तुम्ही गृहपाठाच्या वह्या जमा करा. मग मधली सुट्टी झाली, जेवायला घरी आलो. आल्यानंतर मी काय बोललो नाही. गेलो संध्याकाळी वह्या जमा केल्या, त्याच्यामध्ये वही नाही म्हटलं तर वह्या कोण दिले नाही, उभे राहा. बहीण उभी राहिली. बहीण काल सांगून मी तुम्ही वह्या जमा केल्या, एक थोबाळीत मारली बहिणीला. मुख्याध्यापक तिथे हिंगवेरे सर खाड करणं आवाज ऐकून ऑफिस मधून पळत आले. सर काय झालं म्हटलं, वही विसरल्या म्हटलं, सांगून मुद्दाम करतात म्हटलं. सर म्हटले, बहीण म्हटली नाही ते. मग ती पुन्हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी गेली. वहिनी अंगाने मला मारले. मग वहिनीला पुरका वहिनी म्हटल्या असं कसं मारायचं, लहान आहे का, 10वीची विद्यार्थी नाही म्हटलं. सर्व विद्यार्थ्यांना आपण जेव्हा त्या ठिकाणी ट्रीट करतोय तेव्हा ती बहीण आहे का काय बघायचं नाही म्हटलं. सगळ्यांना जर आपण सवलत दिली असतं तर तिला दिलं असतं. सगळ्या बाकीच्या मुली उभं राहिल्या, पण त्यांच्याबरोबर पहिला हिला शिक्षा केलं तर त्यांच्यावरती वचक बसणार. आणि त्याच्यामुळं आज तारखायत या सेवेमध्ये मला कुठेही कोणत्याही पालकांना मला याबद्दल तुम्ही सर शिक्षा का केली किंवा काय केली कुणी तक्रार केली नाही. का तर आपलं एक दृष्टी ज्याला म्हणतात, आपण त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी, तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, लिंग याचा विचार न करता तो विद्यार्थी आहे. जे जे आपल्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला परिपूर्ण मिळेपर्यंत आपल्याला ते आराम वाटत नाही. आणि याच्यातून काय झालं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जेव्हा मी बीएडला होतो आणि बीएडला असताना आमचे साप्ताहिक पाठ होते. या पाठामध्ये एक 9वीच्या वर्गामध्ये मी पाठ घ्यायला गेलो. तिथं एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्यानं मला मुद्दाम ग्रामरच्या मध्ये एक प्रश्न असा टाकला, त्याला अगदी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याला त्या फळ्यावरती समजून देत होतो. तर नाही सर मला हे समजलंच नाही. कोणता शब्द की सु आणि सु मध्ये फरक काय, सु आणि सु मध्ये फरक काय. आता सूर्य आपण शब्द लिहितो काय, सूर्य लिहित असताना आपण काय केवळ सूर्यकांत नाव लिहितो. लिहित असताना आपण काय करतो, शक्यतो करून पहिला उकार देतो. आता पहिला उकार नाही तिथे, तर तो दीर्घ आहे. आता हे कसं, तर त्याच्यामध्ये
आपण उच्चार करत असताना त्या ठिकाणी त्याला उदाहरण दिलं मी की कोंबडा जेव्हा आरवतो, भांग देतो, तो कुकुड कुक करतो. आता कुकुड कुक करत असताना पहिल्यांदा जेव्हा तो ओढतो तेव्हा त्याला गळ्याला ताण कमी बसतो, पण तो नंतर जसं ओढेल तसं गळ्याला ताण जास्त पडतो. आणि त्याच्यानुसार सहज उच्चार होत असेल तर तो ऱ्हस्व, आणि जर उच्चार करणार जर आपल्याला तसं तो दीर्घ होते. आणि हे सगळं झालं. मी वर्गातून बाहेर येतो, तो मुलगा बाहेर आला. सॉरी सर म्हटलं, मला तुम्ही पहिल्यांदा जे सांगितलं तेव्हाच मला समजलं, फक्त मला तुमची फिरकी घ्यायची होती. बाळा म्हटलं तू खूप चांगलं केलंस, म्हटलं मला चांगला गुरु भेटलास म्हटलं की इथून तर पुढे भविष्यामध्ये मला कुठेही. आणि त्यामुळं आज सांगायचं की शिकवत असताना आपण विद्यार्थ्यापुढं जोपर्यंत अभ्यासपूर्वक उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान वाटत नाही. विद्यार्थ्याची या ठिकाणी आपण त्याला काही देऊ शकत नाही. आणि याच्यामुळं आज समाधानानं की आज माळग्या कुंभारीमध्ये किती वर्ष होत? कुंभारीमध्ये साधारणतः 9 वर्ष होतो सुरुवातीला. आणि कुंभारीनंतर तिथून मुचंडीला गेलो. मुचंडीला एक 6 वर्ष काढली. आणि तिथून 2004ला इथं आलो. 1 वर्षामध्ये पुन्हा बदली झाली. पुन्हा 2009ला जे इथं आलो ते 2019ला मी माळग्याला पर्यवेक्षक म्हणून गेलो. माळग्यामध्ये 1 वर्ष त्या ठिकाणी कारभार केला. पुन्हा या ठिकाणी सप्टेंबर 2020ला मी इथं मुख्याध्यापक म्हणून आलो. म्हणजे सर तेव्हा कोरोनाचा कालावधी असेल? पूर्णपणे कोरोनाचा कालावधी असा होता की त्या ठिकाणी शाळा बंद, फक्त मुख्याध्यापक आणि माझे सहकारी सर्व या ठिकाणी असायचे. आता विचार केला की ऑनलाईन मध्ये की आपण मुलांना किती देतोय, काहीच देऊ शकत नाही. किती मुलं जॉईन होतात ऑनलाईनला. आणि याचा विचार करून तेव्हा आपल्या सांगली जिल्ह्याला एक चांगल्या प्रकारचे एक शिक्षण अधिकारी भेटले, कांबळे साहेब म्हणून. त्यांना म्हटलं साहेब आपल्याला ऑफलाईन मध्ये घ्यायचे, काय हरकत नाही घ्या ना, पण तू घेत असताना तुम्ही ऑनलाईन पालक सभा घ्या. आणि पालक सभेमध्ये तुम्ही त्यांना तुमचं जे काय आहे म्हणणं त्यांना सांगा, पटवून द्या. आणि विद्यार्थ्यासाठी पूर्णपणे ज्या ज्या काही सॅनिटायझर असेल, ऑक्सी असेल, थर्मल असेल, जे काही सॅनिटायझेशन असेल ते सगळं मी करून घेऊन मुलांची जबाबदारी मी घेतोय अशी त्यांना हमी द्या. मी शाळा आणि त्या पद्धतीनं माझ्या सर्व सहकार्यांची पहिल्यांदा बैठक घेतली. आणि सर्वांनी म्हटलं सर तुम्ही जर तयार असाल तर आम्ही बी तयार आहोत ना. आणि मग या ठिकाणी आपण ऑनलाईन पालक सभा घेतली. पालक सभेमध्ये सर्व पालकांनी तयार झाले. आणि त्यानंतर नॉनस्टॉप आपली शाळा पूर्ण क्षमतेनं ऑफलाईन मध्ये. आणि हे करत असताना त्यावेळी अनेक लोकांनी माझ्यावर आक्षेप घेतले, कसं शक्य, मुलाला काय झालं गेलं तर. या ठिकाणी बरेच पत्रकार बंधूंनी सुद्धा मला फोन केले, इथल्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी फोन केले की आमच्या मुलाला काही झालं गेलं, मी जबाबदार आहे म्हटलं, तुम्ही काळजी करू नका. कारण का या ठिकाणी माझ्या या कार्यामध्ये सगळ्यात जास्त जर श्रेय कोणी घेतलं असेल तर माझे सहकारी शिंदे सर यांनी. का तर या ठिकाणी मार्किंग विद्यार्थी अंतरावरती उभं करून त्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक गोल सर्कल तयार केलं होतं. त्या ठिकाणी मुलांना उभं करायचं, त्यांची चेकिंग म्हणजे का सॅनिटायझर त्यांच्या हातावरती ओतायचं. एका दिवसाला 35 लिटर सॅनिटायझर आमचा खर्च झालेला. एका दिवसाला एवढे विद्यार्थी येत होते सर कोरोनाच्या काळात? 100% विद्यार्थी उपस्थित होते कोरोनाच्या काळामध्ये. आणि पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी अध्यापनाचं काम चालू होतं. मग पूर्ण त्यांचं सॅनिटायझर करायचं, ऑक्सी थर्मल चेक करायचं. एका विद्यार्थ्याला जर तुम्हाला ताप असेल, टेम्परेचर असेल, म्हणजे सर शाळा सुरू झाल्यानंतर सकाळी हेच काम तुम्हाला पूर्ण 1 तासभर काम करायचं. आणि मग वर्गामध्ये सगळ्यांनी दररोज नोंदी ठेवल्या त्यांच्या पूर्णपणे त्या सॅनिटायझर, ऑक्सी, थर्मल कसं आहे काय रिपोर्टिंग नोंदी ठेवल्या. आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी अभिमानानं आणि आनंदानं सांगतोय ना, माझा पूर्ण स्टाफ जो आहे माझ्या सकट मी RT-PCR टेस्ट करून घेतली. माझ्या सर्व सहकार्यांची माझी प्रत्येकाचं प्रमाणपत्र सोबत ठेवलं. त्याला आम्ही क्षेत्र विद्यार्थी क्षेत्राला. आणि त्याच्यामुळं आपल्याला एकही विद्यार्थी माझ्या शाळेचा कुठेही आजारी पडला नाही, अनुपस्थित राहिला नाही. 100% उपस्थिती भरली. आणि त्याच्यामुळं काय झालं की आपल्याला सांगली जिल्हा जे CO साहेब आहेत मुख्य
कार्यकारी अधिकारी त्यांनी आपला अहवाल तिथे गेल्यानंतर कोणी तक्रार केली. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या पूर्णपणे अहवालच शिवसाहेबांच्या पाठवलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की आमच्या या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आमच्या सर्व संचालक महोदयांची एक सर्व शिक्षकांच्या समोर बैठक होती हॉलमध्ये. तेव्हा या ठिकाणी एक लाइटिंग कॉल आला स्टेजवरतीच. आता असं मी शिवसाहेब बोलतोय. मग पहिल्यांदा शिक्षणाधिकाऱ्यांनी जोडून शिवसाहेब तुमच्याशी बोलणार आहेत. अभिनंदन सर म्हटले. भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये एक उपक्रमशील शाळा तुमची आहे. एवढं सगळं या असताना सुद्धा तुम्ही ऑफलाईन मध्ये शाळा भरली चांगल्या प्रकारचं आणि त्याच्यामुळं बऱ्याच आपल्या जत मधल्या प्रॉपर शाळा ज्या आहेत त्या शाळांनी असं केलं की यांच्यामुळे आम्हाला काम लागतंय, आम्हाला शिकवावं लागतं, आम्हाला शाळा भरवावं लागते. आणि हे काय नवीन नाटक तुम्ही चालू केलेलं आहे, हे काय आम्ही नाटक वगैरे काय केलं, आम्ही मुलांचं कल्याण बघतोय, तुम्हाला चालू ठेवायचं ठेवा. आणि त्यामुळे पालकांनी उठाव केला की जत हायस्कूल भरते तुम्हाला भरवायला काय अडचण नाही, त्यांना भीती नाही का, तुम्हाला कसली भीती आहे. त्याच्यामुळं जत मधल्या हळूहळू सर्व शाळा व्यवस्थित सुरू. सर तुमच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हे माझं एकटाच श्रेय नाही, माझ्या सर्व माझा संपूर्ण जत हायस्कूलचा स्टाफ, मग सायन्स असेल, आर्ट्स असेल, आमचे माध्यमिकचे असतील, सर्व माझे सहकारी जे आहेत या सर्व 80 सहकाऱ्यांचं शिक्षकेतरापासून ते सर्व सहकाऱ्यांचं याच्यामध्ये योगदान फार मोठं आहे. याने जर सहकार्य दिलं नसतं, याने जर योगदान दिलं नसतं तर हे शक्य झालेलं असतं. आणि त्यामुळं या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे काम करून शकलो याचं मला एक मानसिक समाधान मिळालं. आता त्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं की पद जेव्हा मी स्वीकारलं तेव्हा स्वीकारल्यानंतर आज सांगताना मला थोडंसं एक मनाला दुःख या ठिकाणी होतं की आमच्या या ठिकाणी आमच्या संस्थेचे आदरणीय चेअरमन साहेब ऐनापुरी काका त्यांनी मीटिंग मध्ये बोलवलं की आपल्याला या ठिकाणी सुवर्ण महोत्सव करायचा आहे, तुम्ही करणार की नाही सांगा पहिल्यांदा. म्हटलं ठीक आहे, म्हटलं काका आपण सुवर्ण महोत्सव करूया, परंतु सुवर्ण महोत्सव करायचा म्हणून आपण करायचं नाही, चांगलाच झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. कारण आपली इमारत ही जुनी आहे, पहिल्यांदा इमारतीची आपल्याला डागडुजी करावी लागेल आतून बाहेरून. कारण बऱ्याच खोल्या या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गळत होत्या आणि त्यामुळं पूर्णपणे जेवढी इमारत आहे त्या संपूर्ण इमारतीवरचा जुना कोबा आपण डेकरनं फोडून घेतला आणि हे त्यांना काकांना पटवून दिलं हे सगळं आपल्याला करून मग आपल्याला ठीक आहे म्हटलं तुम्ही करणार ना, काका मी 100% 100% सांगतो मी करणार, पण हे माझं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर. आणि मग याच्यातून या ठिकाणी आपल्याला सर्व जे घटक आहेत या घटकाचं याच्यामध्ये योगदान पाहिजे होतं. आता हे योगदान आपल्याला जर मिळवायचं असेल, कारण एवढं मोठं काम करायचं असेल तर आपल्याला आर्थिक बाजू सक्षम पाहिजे. कारण आपण प्रत्येक गोष्ट संस्थेकडून मागायचं म्हटलं तर संस्था किती मदत करणार. आज जर तुम्हाला सांगतोय मी या ठिकाणी जवळजवळ हे रिनोव्हेशन करण्यासाठी आपल्याला 1.5 कोटी रुपये खर्च झाला. किती? 1.5 कोटी रुपये. 1 रुपये सुद्धा कमी झाला, जास्त झालेले आहेत. आणि हे सर्व याच्यामध्ये आपल्या संपूर्ण पालकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. 3 पालक सभा घेतल्या आणि पालक सभेमध्ये माझ्या सहकार्यांच्या समवेत पालकांना मी आवाहन केले की मी तुमच्या पुढे झोळी पसरतो, आपल्याला सुवर्ण महोत्सव करायचा आहे, पण तो कसा, तर अशा पद्धतीने शाळेची डागडुजी करायची, काम करायचं आहे, संपूर्ण भौतिक सुविधा उपलब्ध करायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला तुमचं याच्यामध्ये योगदान पाहिजे. मी तुमच्याकडे 1,00,000 2 लाख मागत नाही, 10 रुपये द्या, 10 पैसे द्या, मी झोळी पसरतो, काय दान टाकाय ते टाका. आणि या ठिकाणी मला थोडस सर्व पालकांचं या ठिकाणी योगदान लाभलं आणि या योगदानाबद्दल मी सर्व पालकांना या ठिकाणी शतशः धन्यवाद देतोय. कारण योगदान म्हणजे काय कमी नाही. पालक सभेने जो काय ठराव केला की आम्ही 1,000-2,000 देणार नाही, पण आम्ही या ठिकाणी या पालक सभेमध्ये ठराव करतोय की सर्व माया आमची पाल्ली जी आहे त्या प्रत्येक पाल्याचं 500 रुपये प्रमाणे आम्ही संस्थेला देणगी देतो. आणि या देणगीतून आम्हाला विद्यार्थ्यांचा हात आहे या सगळ्या शाळा चांगल्या होण्यासाठी. पालक म्हणजे विद्यार्थी आणि त्याच्यामुळं एक भरीव असा निधी आपल्याला गोळा झाला. आणि हा निधी म्हणजे नुसता जवळ ठेवलेला नाही तर संपूर्ण निधी ऑनलाईनच्या माध्यमातून बँकेच्या अकाउंटवरती संस्थेला जमा झाली. आणि दररोजचं रिपोर्टिंग आपण जेव्हा त्या ठिकाणी आपण संस्थेला पाहायला मिळालं की 22 लाख रुपये आपल्याला जमा झाले.
किती 22 लाख रुपये जमा झाल्यानंतर संस्था खुश झाली की सर तुम्ही काय ते करणार आम्हाला खात्री झाली, आता तुम्ही काय करताय ते करा. आणि मग या ठिकाणी आपण या ठिकाणी संपूर्ण इमारतीचं आतून बाहेरून जे काही एस्टिमेट आहे ते आकी साहेबांच्याकडून करून घेतलं. पहिल्यांदा वरनं जे काय टेरिस आहे ते ब्रेकरनं जुना कोबा काढला, नवीन कोबा करून घेतला संपूर्ण. आतून ज्या जुन्या दर्जा होत्या त्या फोडून नवीन दर्जा करून घेतला, बाहेरून दर्जा करून घेतला, रंगकाम केलं. सगळ्या भौतिक सुविधा परिपूर्ण झाल्यानंतर आम्ही माझे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आव्हान केले. आता आव्हान करत असताना जवळजवळ 2.5 वर्ष मी जितकं राबलो तितकं शिंदे सर राबले. कारण का व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, जे सोशल मीडियाचे जेवढे उपक्रम आहेत त्या प्रत्येक मीडियावरती सरांनी आपल्या शाळेबद्दल माहिती पाठवली आणि या माहितीतून आपल्याला माझी विद्यार्थी संघ निर्माण झाला. आणि प्रत्येकाने या संस्थेच्या QR कोड जो आहे या QR कोडवरती प्रत्येकानं आपलं थोडं योगदान आणि या योगदानातून सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी तारीख निश्चित केली. फक्त निश्चित करत असताना दुर्दैव माझं संस्थेचं म्हणा की या ठिकाणी ही जी काय आपण केलेलं आहे हे वैभव पाहायला आमचे चेअरमन साहेब राहिले नाही, आयनापूर साहेब निर्वतले, त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर परंतु आपण तारीख अगोदर फायनल केली होती, निश्चित केली होती, पाहुणे ठरवले होते, निमंत्रण पत्रिका, कार्यक्रम पत्रिका सगळं आपण तयारी झालेली होती. पण त्यामुळं या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम पुढे रहित केला नाही किंवा पुढेही ढकलणार आहे. त्या तारखेला या ठिकाणी मनावरती थोडस दुःखाचं ओझं ठेवून आम्ही हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा दिमागदार कार्यक्रम या ठिकाणी माझ्या सर्व सहकार्याने स्वतःला झोकून देऊन हा कार्यक्रम पार पाडतो. आज जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मुलांच्यासाठी जे काय शौचालयाची दुरावस्था होती आणि प्रत्येक वेळी जेव्हा या ठिकाणी इन्स्पेक्शन व्हायचं त्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये मुलांच्यासाठी पुरेशा प्रमाणात शौचालय नाही, दुरावस्था आहे असा शेरा यायचा. आणि हे पटवून संस्थेला दिल्यानंतर आज जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 35 लाख रुपये खर्चून मुलांच्यासाठी या ठिकाणी एका वेळी 100 विद्यार्थी जाऊ शकतील एवढं मोठ्या प्रमाणाचं मुलांचं स्वच्छतागृह उभा केलेलं आहे. इतकं अत्याधुनिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी भांडी बसवलेलं आहे. मुलींच्यासाठी चांगल्या प्रकारचं शौचालय स्वतंत्र आहे. पाण्यासाठी माझी विद्यार्थ्यांना आव्हान केल्यानंतर जवळजवळ 3 लाख रुपये खर्चून 1000 लिटरची या ठिकाणी ॲक्वाचा प्लॅन्ट बसवले आणि हे सर्व तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून झालेलं आहे. मीडियाने सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रसिद्धीसाठी सहकार्य केलं. नाही सर, आधीची शाळा आम्ही पण बघितली होती आणि पूर्ण म्हणजे सगळी शाळा बदलल्यावरती पण बघितली होती. खूप छान झालं. हे सर्व सहकार्य जे आहे हे सर्व जे काय पूर्तता योगदान जे म्हणाल तर हे माझं एकटंच नाही, मी एकटा प्रमाण काय करणार. पण याच्यामध्ये सगळ्यांचा खालीचा वाटा आहे. विद्यार्थ्यापासून शिक्षक असेल, शिक्षकेतर असतील, संस्था आमच्या पाठीशी आहे. कारण बरेच असं कसं आहे सगळेच काय आपल्याला सहकार्य करणार नाही. तो काही पालक असे होते आम्ही 1 रुपये देणार ना, आमचा काय संबंध, आम्हाला तुमचं काय सोनं मसून तुमचं बघा. हा तुम्ही ठीक आहे म्हणलं, तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका, आमचा फक्त कार्यक्रमाला तर या ना. आणि या ठिकाणी त्यांचं मत परिवर्तन या ठिकाणी करायला काय त्यांना विनंती करायला जेव्हा ते कार्यक्रमाला आले जे निगेटिव्ह विचाराचे होते असे पालक, त्या पालकाने सुद्धा कार्यक्रमाच्या दिवशी आल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर सर सॉरी म्हटलं, मी पाहुण्याच्या भरात बोलून गेलो तर ही पावती कुठं काढायची, तिथे काउंटर आणि त्यावेळी सुद्धा कार्यक्रमाच्या दिवशी त्या पालकाने पावती काढली. सर, जत तालुक्यात अशी शाळा वाटत नाही की जत तालुक्यात एवढी सुंदर शाळा झाली आहे. मला अभिमानानं या ठिकाणी सांगावं असं वाटते. आज माझी शाळा ISO मानांकनाच्या पुढचा टप्पा गाठलेला आहे. सर्व भौतिक सुविधा आहे. आज 40 विद्यार्थी एका वेळीच त्या संगणक रूम मध्ये जाऊन संगणकाचं प्रशिक्षण घेऊ शकतील अशा प्रकारचं अत्याधुनिक सुविधा त्या संगणक कक्षामध्ये उभा केली. आज जर बघितलं तर आपल्याला शिक्षक खोली महिलांच्या पुरुषांच्यासाठी स्वतंत्र अशी नव्हती, परंतु आज या ठिकाणी आज आपण मुख्याध्यापक
केबिन आहे, क्लर्क संपूर्ण 5 विभाग स्वतंत्र केलेले आहेत. पुरुष अध्यापकांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभा केलेला आहे, महिलांच्यासाठी स्वतंत्र केलेला आहे. त्यानंतर 1966 पासून स्थापनेपासून ते आजपर्यंत जे जे अभिलेखे आहेत आपले कागदपत्र, मग रजिस्टर जनरेटर असेल, एलसी बुक असेल, व्हाउचर असतील, जे काय असेल ते संपूर्ण इकडं तिकडे ठेवून हे करण्यापेक्षा त्याच्यासाठी स्वतंत्र असा रेकॉर्ड रूम केलेला आहे. जेवढं या ठिकाणी हवं तेवढंच आम्ही या ठिकाणी आणतो. आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर आज माझी शाळा पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. एका क्लिक वरती आपण विद्यार्थ्याचं जे जे काय गुणात्मक दर्जा जो आहे, निकाल जो आहे, तो पालकांना त्यांच्या ऑनलाईन व्हॉट्सअप असेल किंवा जे काय त्याचं डिजिटल शाळा म्हणायला पूर्णपणे झालेलं आहे. एका क्लिक वरती तुम्ही शाळेबद्दल, विद्यार्थ्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी प्राप्त करू शकतो. 5च्या 5 सेक्शन ऑनलाईन संपूर्ण कॉम्प्युटर जवळजवळ 32 लाख रुपये या ठिकाणी संस्थेने खर्च केले. याच्यामध्ये शासनाने 1 रुपये दिलेला नाही. लोकवर्गणी आणि संस्थेचं सहकार्य याच्यातून हा झालेला काय आपण ते म्हणतात की नाही, गाव करेल ते राव करेल. तसं संस्था, पालक, विद्यार्थी, शिक्षक एवढ्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा झालेला बदल आहे. याला मी हा सर बदल खूपच छान आहे सर. आता सगळेजण येते म्हणजे खूप. आणि हे सगळं झाल्यामुळं आज एक समाधानानं या ठिकाणी सेवानिवृत्तीचं पुढचं आयुष्य जगू शकतो. तुम्ही काय ते केलं असं म्हणणार नाही, पण माझ्याकडून यथा योग्य जितकं शक्य आहे तितकं करू शकतो. सकाळी 6:45 आलो की संध्याकाळी किती वाजता होतो घरी ते मला माहिती. सकाळी एकदा 9:30 जेवण करून यायचं, 10ला इथं पुन्हा आलं की संध्याकाळी 8 वाजता पुन्हा आहो घरी, यांना चहा प्यायचं मला. त्या आमच्या गृहमंत्र्याचा आदेश आला, केविडोला आवाज ऐकला की मग या ठिकाणी जे पण आमचे संचालक माझ्यासोबत मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगेन. विद्यार्थी संख्या आता शाळा आज झाल्यापासून तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय, जवळजवळ 2,500ला गाठायला आहे. 2,500ला आज गाठायला आलेला आहे. संपूर्ण विद्यार्थ्याचा आता तुम्ही जर पाहिला की पालक आता सध्या मेच्या सुट्टीमध्ये सुद्धा बिरुळ असेल, गोगवळ असेल, बसरगी असेल, अगदी बाहेर गावातून पण विद्यार्थी येतात. आता सध्या फ्लो असा आहे की तुम्हाला सांगायचं, माझ्या प्रत्येक वर्गामध्ये एका तुकडीमध्ये 90 पासून ते 113 पर्यंत पडले. एका तुकडीमध्ये आज 8वीचा जर तुम्ही पट पाहिला तर 270 आहे. म्हणजे एका तुकडीत तीन तुकडे आहेत. आणि त्याच्यामध्ये प्लस आता, कारण तो 8वीचा वर्ग आता 9वीला जाणार नाही. आता 9वीला जायचं झालं तर देवनामधून 18 दाखले आहेत. ती मुलं अशी आहेत जत मध्ये एवढ्या नामांकित शाळा असून तिथं कुठे जाते, पण आम्ही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे भलं माझ्या इथं बसायला जागा नसली तर त्या पालकांचा 8 तास आहे, सर आम्ही तुम्ही काही करा, मला ऍडमिशन पाहिजे. ते 18 बिरुळचे आहेत, बसरगीचे आहेत, मल्हारचे आहेत, ते सर आम्हाला इथंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे जवळजवळ नाही म्हटलं तर आपल्याला 60 ते 70 विद्यार्थी 9वी मध्ये येतात. सर तुम्हाला असा अनुभव आलाय की तुमच्या हातून घडून गेलेले विद्यार्थी तुम्हाला येऊन सांगतात की सर तुमच्यामुळे आम्ही एवढं करू शकलो, प्रगती हे कसं वाटतं तेव्हा? खूप आनंद आहे. आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आज आपल्या हातातून जे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, आज माझ्या सुद्धा माझी शाळा त्या जत हायस्कूलचं जे वैभव आहे ते माझे विद्यार्थी आहेत. आज बरेच विद्यार्थी काय आज मोठ्या उच्च पदावर कार्यरत आहेत. याच्यामध्ये अजिंक्य टंकसाळे आहेत, त्यानंतर बिरादार निखिल आहे की जो आज IIT आहे. तो टंकसाळे IIT आहे आज अबाउट कंट्री, परदेशामध्ये का चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये तो लेक्चरर आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट. त्यानंतर बरेच विद्यार्थी आज MS झालेले आहेत. याच्यामध्ये निखिल बिरादार तर IIT आहे, पण निशांत तंगडी आहे. त्यानंतर कन्नूरे विरेश आहे आज. त्यानंतर बरेच विद्यार्थी आहेत की आज विवेक महाजन आज पूर्णपणे गव्हर्नमेंट कोट्यातून, मेरिट कोट्यातून आज तो MS न्यूरोलॉजिस्ट झालेला आहे.
सर्जन झालेलं आहे. मग हे जे वैभव आहे आणि बाकी बरेच विद्यार्थी जे आहेत ते असे उच्च पदस्थ अधिकारी आहेत, बरेच MPSCच्या माध्यमातून क्लास 2 अधिकारी वगैरे या ठिकाणी झालेले आहेत. उदाहरण मी सांगतो, माझी कन्या माझ्या हाताखाली शिकली. आज उद्या 4 जूनच्या नंतर ती क्लास 2 अधिकारी म्हणून त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे. आचारसंहितेमुळे तिचं अपॉइंटमेंट थांबलेलं आहे. बाकी सगळं डॉक्युमेंटरी सगळं तिचं पूर्ण झालेलं आहे. आपली जत हायस्कूल हायस्कूलची माझी 12वी पर्यंतची विद्यार्थी या शाळेची. मग असे अनेक विद्यार्थी क्लास 2 अधिकारी झाले बरेच. अगदी ती वाघमोडी मुलगी आहे, माळी मुलगी आहेत, बरेच असे विद्यार्थी जे शाळेकडे आल्यानंतर सर आम्ही आज तुमच्यामुळे या शाळेमुळे आज आम्ही या पदावरती काम करतो म्हणजे आम्हाला आनंद होतो. अगदी आनंद म्हणजे आनंद असा द्विगुणित होतोय की बास एवढंच. बाकी आम्हाला पैसा अडका आम्ही याचा विचार करतो, कारण आमचं क्षेत्र असं आहे शिक्षण क्षेत्र. या ठिकाणी आम्ही अपहार करायचं म्हटलं ते कसं स्वतःचा खर्च तुकडा आणि बाकी अपहार काय करायचं, आम्ही काय घेणार, बाकी आम्हाला काही मिळत नाही. पण विद्यार्थ्यांचं जे वैभव आहे त्याच्यातली गुणवत्ता आहे ते उच्च पदस्थ अधिकारी होऊन जेव्हा समोर उभा राहिल्यानंतर सर आज मी या ठिकाणी आहे, आता आमची छाती अभिमानाने भरून येते. आणि हे सर्व मला जे काय मिळाला आनंद माझ्या संस्थेनं दिलेला आहे. आज जर तुम्हाला सांगितलं की आज या ठिकाणी आपण पाहतोय की आज मला या संस्थेमुळं आज मला जवळजवळ 3 या ठिकाणी पुरस्कार मिळाले. मला जवळजवळ 2011-12 दरम्यान संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. 2011 संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. 2013 साली सांगली जिल्हा शिक्षण सहकारी सोसायटी की आज त्या सहकारी सोसायटीमध्ये 5,500 सभासद आहेत. त्या संस्थेनं त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदाच एक पुरस्कार जाहीर केला आणि तो आदर्श शिक्षक पुरस्कार मला 13 साली मिळाला. 2013 साली. त्यानंतर 16 जुलैला या ठिकाणी केलेल्या कामाची कुठे ना कुठं तरी या ठिकाणी पोच या ठिकाणी मिळत असते की 16 जून 2020 साली मला राज्यस्तरीय एक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. आता हे सर्व जे आहे हे सगळं तुम्हा विद्यार्थ्यांच्यामुळे ह्याच्यामुळेच मला मिळालंय. मी जर काहीच न करता जर नाही निघून गेलो असतो तर मला काय घ्यायचं नाही सर. तुम्ही उपक्रम शिक्षक आहेत आता याच्यामध्ये उपक्रम पाहत असेल. जेव्हा या ठिकाणी मुचंडीला मी गेलो, मुचंडीमध्ये असताना एक खेडेगावातली शाळा, त्या खेडेगावामध्ये की आपण रुटीन वर्क जे काय आहे शाळेला जाणे किंवा येणं किंवा येते करणं एवढंच करतोय. त्याच्या चाकूरच्या बाहेर की आपली शाळा कुठंतरी या ठिकाणी डिजिटल झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी एक आर्थिक व्यवस्थापन ज्याला म्हणतात आमचं स्वतःच, कारण आम्हाला इतर कुठला सोर्सच नाही ना. येणाऱ्या पैशातून कुठेतरी थोडी थोडी गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये आम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळणार आहे. आणि याच्यातून की DR गडीकर म्हणा, त्यानंतर आमचे जेऊर सर म्हणा किंवा तिथले आणखी स्थानिक LIC एजंट असतील ते यायचे आणि सर काहीतरी आमच्यासाठी एक पॉलिसी करा. आणि त्याच्यामुळं काय की प्रत्येक वर्षी मी स्वतः एक 4 पॉलिसी उतरायचो, माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकार्यांना सांगायचो. आणि याच्यामुळे काय झालं, एके दिवशी ते 2006च्या दरम्यान DR गडीकर सर मला मी जतून मुचंडीला आपण येऊन जाऊन करत होतो. आणि सकाळची शाळा होती, सकाळी 6:30च्या बसला त्या स्टँडवरती उभं असताना DR गडीकर सर पण त्या ठिकाणी आनंदपूरला जायचे. ते मला समोर थांबले, सर मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. सर मला तुम्हाला द्यायचं काय देणार सर म्हटलं. असं का बोललात. नाही सर मला आजपर्यंत तुम्ही इतकं सहकार्य केले, त्या सहकार्यातून मला तुम्हाला काहीतरी एक भेटवस्तू द्यायची. सर म्हटलं मला भेटवस्तू देण्यापेक्षा म्हटलं माझ्या शाळेला काहीतरी द्या. विद्यार्थ्यांसाठी काय करणार आहे सर. तर मी म्हटलं माझी शाळा पूर्ण शाळा ही ऑडिओ व्हिडिओ मी करणार आहे, डिजिटल वर्ग. मग नेमकं काय करणार सर. तर मी प्रत्येक वर्गामध्ये एक TV स्क्रीन बसवणार. माझ्या 16 खोल्या आहेत, त्या प्रत्येक खोलीमध्ये एक TV बसून त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण जे काही कंट्रोलिंग पॉवर जे आहे ती ऑफिसमध्ये राहणार आहे. आणि एखादा शिक्षक जर आजारी असेल किंवा एखादा शिक्षक रजेवर गेला तर त्यांच्या पश्चात आपण जे काही बुलेटिनची जागा तास करतोय तर त्याच्यापेक्षा आपण पर्यायी तास काढण्यापेक्षा त्या ठिकाणी अभ्यासक्रमाची त्या वर्गाची त्या तासाची जी सीडे
या ठिकाणी जर टाकले तर त्या वर्गामध्ये ते ऑटोमॅटिक तेवढा वेळ विद्यार्थ्यांचा वाया जाणार नाही. म्हणजे विद्यार्थी गुंतून राहतील दंगा होणार, विद्यार्थ्याचा अभ्यास होऊन जाईल. आणि हे मग नाही सर ठीक आहे, एवढं चांगलं तुम्ही स्तुती उपक्रम करत असाल तर माझ्याकडून तुम्हाला इतकी पहिला डोनर मला तिथे भेटला. आणि मग शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापक महाजन सर होते. महाजन सरांना म्हटलं सर असं असं मला एक करायचं आहे, तुमची परवानगी असेल. मी असिस्टंट होतो का, मुख्याध्यापक नाही. सर म्हटलं सर एवढा मोठा खर्च तुम्ही कसा करणार, फक्त तुम्ही पाठीशी असाल तर मी करणार. आणि मग शाळा सुटल्यानंतर दररोज माझ्या सहकार्यांना सोबत घ्यायचं, जे गावामध्ये असत करी जर पैशाने जर सुस्थापित आहेत अशा लोकांना जाऊन भेटायचं, नमस्कार करायचं. त्या लोकांना असं वाटलं आजपर्यंत शाळा उभी राहून एवढे दिवस झाले कोणी आमच्या घराकडे आलं नाही, सर तुम्ही आलात म्हणलं आम्हाला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा बसा म्हणजे चहा द्या, चहा वगैरे द्यायची. चहा घेऊन झाल्यानंतर म्हणायचे सर हा आता बोला तुमचं काय. मी त्यांना म्हटलं आपली शाळा अशा अशा पद्धतीने करायचंय आणि मला तुमच्याकडून फुलं फुलाची पकडे काय तर अपेक्षित काय पाहिजे सर. पहिल्यांदा म्हटले तुम्ही आलाय आणि अपेक्षा व्यक्त करायला, मला एक तुमच्याकडून टीव्ही पाहिजे. ठीक आहे म्हटले सर, दिली, तयार झाले. आणि त्यानंतर तिसरे जे होते डोनर ते विठ्ठल कोळी म्हणून एक फळ दलाल एजंट होते. डाळिंब असेल, द्राक्ष ते विकत घ्यायचे, इथून ते आंध्र, कर्नाटक, केरळला पाठवायचे. मग तिथं गेलो त्यांच्या घरी. घरी गेल्यानंतर त्यांना सुद्धा आश्चर्यात धक्का बसला. पण सर तुम्ही आणि हिता आलाय म्हटले काय भानगड काय. पहिल्यांदा बसा म्हटले, चहा पोहे वगैरे बनवायला लावले. म्हटले कधी नाही ते शिक्षक आले तर आपल्या घरी म्हटले आमचं भाग्य आहे म्हटले. चहा पोहे घेतल्यानंतर म्हटलं सर का आलाय, तर असं असं करणार. सर एक काय म्हणतं मी 2 देतो म्हटले. 2 टीव्हीचे संच त्याने दिले आणि असं करत करत 16-17 संच आपल्याला मिळाले. मग जे त्या स्थानिक तिथले जे शिक्षक होते ज्यांना कधी बदली झाली नाही, एसटी खर्च नाही, घर भाडे नाही, अशा लोकांना म्हणलं तुम्ही आज पण मुचंडीमध्ये आहात, तुमचं योगदान पाहिजे. आणि त्याच्यातून आणखी 60 संच मिळाले, कारण स्थानिक 6 लोक होते. आणि असं करत करत 16 संच आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. त्यानंतर दत्ता पुरोहित इलेक्ट्रिशियन त्यांना बोलवलं. दत्ताजी म्हटलं आपल्याला असं असं करायचं. सर तुम्ही फक्त मला सांगा कन्सेप्ट, सगळं करून घेतलं. आणि 3 महिने अहोरात्र संपूर्ण हे कामकाज करून प्रत्येक खोल्या डिजिटल वर्ग करून जिल्ह्यामध्ये पहिली शाळा आपली मुचंडीची ही ऑडिओ सुसज्ज अशी शाळा दिली. हे अशा प्रकारचे उपक्रम फक्त याच्यामध्ये आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांना आपल्याला जे काय करायचं ते सांगितलं की लोक आपल्याला नक्कीच मदत करतात. आणि लोकांच्या मध्ये एवढे दातृत्व आहे, दानत आहे. फक्त आपण जाऊन झोळी पसरली पाहिजे. मान अपमान स्वाभिमान बाजूला ठेवायचा. ते तुम्ही केलं. शाळेसाठी तुम्ही जर काही करणार असाल तर लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला ते काम करता आलं. इथंही तेच झालं, लोकांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रकारे हे झालं, काम करता आलं. आज तुम्ही पाहताय या ठिकाणी हे जे काय बदल झालेला आहे, हा बदल जो आहे हा बदल आहे हा सर्व लोकांच्या सहकार्य. आणि अशा सेवानिवृत्तीनंतर आपली संकल्पना काय, नवीन उपक्रम. आता सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती पश्चात आजपर्यंत मी बाहेरच आहे. आणि जवळजवळ 85-86 साली आमची स्वतःची एक शैक्षणिक संस्था आहे, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था सुभाषनगर. आणि या संस्थेच्या अनुदानित 10वी पर्यंतची शाळा आहे. तर या शाळेचं बालवाडीपासून ते माध्यमिक वर्गापर्यंतचे वर्ग आहेत. आणि या संस्थेची स्थापनेपासून अगदी प्रस्ताव तयार करण्यापासून अनुदानावर आणण्यापर्यंतचं जे योगदान आहे ते माझं स्वतःच आहे. या संस्थेचे जे चेअरमन आहेत ते गौतम मालगावकर आहेत. सेक्रेटरी जे आहेत ते माझे चुलत भाऊ प्रकाश हुवाळे आहेत. आणि ते परवा म्हटले किमान आता रिटायरमेंट नंतर तरी संस्थेसाठी आजपर्यंत बाहेरच्या शाळेला, बाहेरच्या संस्थेला कार्य केलंस, बहरवलंस. आता थोडं बहुत आपल्या संस्थेकडे जरा बघ, योगदान दे. आपल्या परिवारासाठी आता याच्यातून काय परिवार काय, आता दोघं एकच कन्या आहे मला. ती आता अधिकारी होते. आता ज्या जिल्ह्यामध्ये जाईल त्यासोबत तिची मम्मी फिरणार. काय कधीतरी आम्ही आपल्या त्यांच्यासोबत जाणार. आणि त्यामुळं
की आज संपूर्ण की जे काय आहे की याच्यामध्ये मी जे काम करू शकलो तर या कार्यामध्ये माझ्या कुटुंबाचं योगदान मोठं आहे. कारण का आर्थिक बाजू जी आहे आज या ठिकाणी अभिमानाने मी सांगतोय की आपल्या संस्थेमध्ये जवळजवळ 12 ते 13 वर्ष काही शिक्षकेतर बंधू की अनुदान या ठिकाणी मानधनावरती काम करत होते. अगदी नाममात्र 5,000, 6,000, 2,000, 3,000 अशा प्रकारचं त्यांना मानधन आणि या मानधनावरती ते या ठिकाणी काम करत होते. त्यांना शासकीय या ठिकाणी मान्यता नव्हती, त्यांचं अप्रुव्हल नव्हतं आणि अप्रुव्हल नसल्यामुळं त्यांना नियमानुसार पगार किंवा इतर भत्ते वगैरे काही मिळू शकत नव्हते. जेव्हा या ठिकाणी पद ग्रहण केलं आणि संस्थेच्या मीटिंगमध्ये की त्या संदर्भात मला विचारणा केली गेली की सर या लोकांचं एवढं तुम्ही काम करू शकाल का? ठीक आहे म्हटलं, ठीक आहे, जरूर करेन मी. आणि त्या अनुषंगानं की या ठिकाणी डायरेक्ट शिक्षणाधिकाऱ्याला आपल्या शाळेमध्ये आणून त्यांच्या पुढे हा मुद्दा मांडला की साहेब आज माझ्या 4 शाखा आहेत, एवढे माझे 150 सर्व कर्मचारी काम या ठिकाणी करतायत. पट मोठा आहे, पण तो पट मोठा आहे पण या पटाचा डोलारा सांभाळणारा जो लेखनिक आहे हा मात्र त्याची उणीव या ठिकाणी आहे. आज जत हायस्कूलचे जर 2-2.5 हजार पटसंख्या, पण पटसंख्येच्या अभावात प्रमाणात या ठिकाणी लेखनिक पद नाहीत. फक्त एक क्लार्क हा संपूर्ण डोलारा सांभाळतोय. आपण जर कार्यरत पद पाहिली, मान्य पद जर पाहिली, कार्यरत पद 4 आहेत. एक हेड क्लार्क आहे, मुख्य क्लार्क आहे, एक वरिष्ठ आहे आणि 2 कनिष्ठ पद आहेत. याच्यामध्ये मुख्य क्लार्क बी नाही फक्त आणि ज्युनियरचे फक्त एकच आहेत. आणि त्यामुळे काही करा तुम्ही की माझ्या संस्थेमध्ये आज जे 12-13 लोक विना वेतन मानधनावरती 6,000, 2,000 वरती काम करतायत, तेवढं तुमच्या पुण्याईनं यांची अप्रुव्हल तेवढं करून द्या. आणि मग साहेबांना ते सांगितल्यानंतर साहेबांनी होकार दिला आणि त्या होकारातून आपल्याला जवळजवळ 16 शिक्षकाच्या मान्यता, शिक्षकेतराच्या मान्यता संपूर्ण या ठिकाणी आपल्याला काम प्राप्त झालेलं आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही अप्रुव्हल नव्हतं, फक्त आपल्या फ्रेंड्स संस्थेमध्ये हे काम करणारे 12-13 लोक हे वेतन पगारी झालेले आहेत. आज हे सर्वजण आपण शासकीय पगाराच्या अनुसरण या ठिकाणी कुटुंबात समवेत आपलं आनंदी जीवन जगतायत, आनंदी मनानं काम करतायत. दुसरी गोष्ट की या ठिकाणी संस्थेमध्ये काही विषयाच्या जागा शिक्षक भरती न केल्यामुळे रिक्त होत्या आणि याचा संपूर्ण कार्यभाराचा ताण एकतर इतर शिक्षकावरती यायचा. दुसरी गोष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अनेक अडचणी यायच्या आणि यामुळं त्या 2 जागा सुद्धा मान्य शिक्षणाधिकारी कांबळे साहेब यांच्या मदतीतून त्या 2 नवीन शिक्षक भरून त्यांच्याही मान्यतांना तेही पगार प्राप्त झालेले आहेत. आणि अशा सर्व जी कामं आहेत जेवढं शक्य आहे तेवढी सर्व कामं या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर, सेवेबद्दल आपण समाधानी आहात का आणि मनात एखादी गोष्ट राहिली आहे? खूप आहे, खूप आहे. अगदी समाधानानं मी या ठिकाणी सांगतोय की आज अध्यापन की कितीही मुख्याध्यापक काळातला असेल किंवा शिक्षक काळातील असेल की या ठिकाणी की वर्गामध्ये कधीही लेट जाणं हे मला कारण का एक शरीराला सवय झालेली आहे आणि या सवयीमुळं या ठिकाणी 5 मिनिटं जर वर्गात गेलं आणि मुलांच्या चेहऱ्याकडे बघितलं की माझं मला या ठिकाणी थोडंसं खंत वाटते. आणि म्हणून की बेल झालं की त्या वर्गात जायचं, आपलं काम आपण सुरू करायचं. जितकं आहे ज्ञान ते ज्ञान त्या विद्यार्थ्यांच्या झोळीमध्ये टाकायचं. समाधान त्याशिवाय लाभायच नाही. कारण जर एखाद्या दिवशी जर विद्यार्थ्यांना समाधानकारक जर आपण अध्यापन करू शकलो नाही तर संध्याकाळी झोप व्यवस्थित लागत नाही, मानसिक ताण निर्माण होतो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी की आज माझ्यातून काय राहिलं, काय चूक झाली, मी का मुलांना व्यवस्थित शिकू शकलो नाही याची संपूर्ण या ठिकाणी माहिती घेऊन झालेली चूक दुसऱ्या दिवशी सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला की ज्याच्यामुळं आज मुलं आज बघितले की कोल्हापूरचे असतील किंवा जतमधील असतील, अभिमानानं सांगतोय की ज्या कोल्हापूरच्या शाळेमध्ये काम करतोय ती मुलं कधीतरी भेटले की आज ती मुलं
इतकी मोठी झाली, त्यांची मुलं आज या ठिकाणी 5वी 6वीला आहेत, पुन्हा 10वी आहेत. असे सर्व पालक म्हणून असणारे जे विद्यार्थी आहेत ते समोर आले की पहिल्यांदा या ठिकाणी आदरानं पायाला हात लावतात, तेव्हा मन भरून येतं की अशा. एवढं तुमचं रोजचं रुटीन आहे. आता तुम्ही आता सेवानिवृत्त होणार, मग त्यानंतर तुम्हाला थोडंफारसं असं वाईट वाटणार? म्हणजे सुरुवातीला कसं आहे, वाईट तर वाटणारच. परंतु मगाशी मी उल्लेख केला ना की माझी स्वतःची संस्था आहे, अनुदानित संस्था आहे, आणि त्या संस्थेमध्ये या ठिकाणी मला थोडासा वेळ द्यायचा आहे, काम करायचं आहे. त्याच्यामुळं की जरी इथं मी शरीरानं नसलो तर मनानं मी इथं असेल, पण शरीरानं तिथं असेल. या ठिकाणी जो काय अनुभव मला मिळाला त्या अनुभवाचा मी फायदा तिथं जरूर घेईन. आणि एक आनंदाची गोष्ट सांगतो की मी जे केलेलं काम आहे या कामाचं एक गौरवपर अशी मला देणगी या ठिकाणी लाभते की सेवा पश्चात, निवृत्ती पश्चात या ठिकाणी संस्थेनं मला एक चांगली पदाची ऑफर दिलेली आहे की सर, निवृत्त झाल्यानंतर मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये प्रशासक म्हणून या ठिकाणी काम करावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे. मी सांगितलं सर, गाव सोडून 32-33 वर्ष झाले आणि त्यामुळं आता तर थोडसा समाजासाठी काम करायचं आहे आणि इथून मी सांगलीला शिफ्ट होणार आहे. तरी सुद्धा सर, सांगलीहून तुम्ही येण्या जाण्याचा जे काय तुमचा खर्च असेल, जे काय असेल, मानधन असेल, आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु तुम्ही आमच्यासाठी इथं थांबा. मग हे जे आहे की आपुलकीचे शब्द एका शिक्षकाला या ठिकाणी किंवा मुख्याध्यापकाला या ठिकाणी संस्था विचारणा करते, याच्यामध्ये याच्यासारखा बहुमान मला कोणता नाही. हा फार मोठा बहुमान आहे. कारण रिटायर होणाऱ्या, सेवानिवृत्त होणाऱ्या एका मुख्याध्यापक मी म्हणणार नाही, मी शिक्षक आहे पहिल्यांदा, त्यानंतर मुख्याध्यापक. पण माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जे काय प्रशासकीय असेल किंवा इतर जे काय शैक्षणिक याच्या क्षेत्राच्या संदर्भात जे काही ज्ञान आहे, तर त्या ज्ञानाचा माझ्या संस्थेला फायदा करण्याचा मी अवश्य प्रयत्न करेन. मी त्या पद्धतीने वचन दिलं की जरी मी या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ देऊ शकलो नसलो तरी सुद्धा जेव्हा जेव्हा संस्थेवरती, शाळेवरती कोणतंही संकट येऊ दे, कोणतेही अधिकारी येऊ देत, त्या अधिकाऱ्यांना थोपवण्याचं काम हे माझं आहे. मी त्या ठिकाणी मागं पडणार नाही. फक्त एक कॉल मला सांगा, मी तिथले तिथं ते प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करेन, मी मार्गदर्शन करेन, हे त्या ठिकाणी सांगतो. असेच विद्यार्थी सर तुमच्या हातून घडलेत, घडत जाऊ दे, हीच तुम्हाला धन्यवाद, शुभेच्छा. आणि सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्यालाही जीवनामध्ये अशाच प्रकारचं काम तुम्ही करत चला, आपोआप आपली प्रगती होऊ दे, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एक आपल्याला धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.